गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहोत. ब्रँच अकाउंटिंग या टॉपिकची सुरुवात आपण केलेली आहे. या टॉपिकचे थेरी लेक्चर आपले झालेले आहे आणि स्टॉक डेटर्स मेथडचा पहिला प्रॉब्लेम आजच्या लेक्चरला आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये स्टॉक अँड डेटर्स मेथडनुसार ब्रँच अकाउंटचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा ते आज आपण पूर्ण शिकणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरच दिसत आहे आणि त्याचं सोल्युशनसुद्धा आपण स्क्रीनवरच घेणार आहोत. पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून व्यवस्थित व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि समजून घ्या की प्रॉब्लेम सोडवण्याची टेक्निक काय आहे आणि कशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडू शकतो आणि या टॉपिकमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून आपण थोडा वेळ घेणार आहोत आणि व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. प्रॉब्लेम कसा दिला जातो ते आपण बघूया, नंतर सोल्युशन बघूया. कीर्ती ट्रेडर्स हॅज अ ब्रँच ॲट बँगलोर. कीर्ती ट्रेडर्स आहे, त्यांची ब्रँच आहे बँगलोरमध्ये. गुड्स आर इनवॉइस टू ब्रँच ॲट कॉस्ट प्लस 50%. अंडरलाईन करा. नेहमी ब्रँच अकाउंट सोडवत असताना हेड ऑफिसने जेव्हा ब्रँचला वस्तू पाठवल्या तेव्हा ते ॲट कॉस्ट पाठवल्या का ॲट इनवॉइस पाठवल्या ते व्यवस्थित बघत चला, कारण लोडिंगमध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे. तर इनवॉइस टू ब्रँच ॲट कॉस्ट प्लस 50. कॉस्ट प्लस 50ला अंडरलाईन करा. ॲट कॉस्ट प्लस 50ने 50% म्हणजे तो प्रॉफिट आहे, त्यांनी ते वस्तू ब्रँचला पाठवलेल्या आहेत. आता ब्रँच रेमिट्स ऑल कॅश रिसिव्ड टू हेड ऑफिस. ब्रँच काय करते? आपलं कॅश जे आहे ते हेड ऑफिसला पाठवून देते. अँड ऑल एक्सपेन्सेस आर मेड बाय हेड ऑफिस. ब्रँचचे सर्व खर्च हेड ऑफिस करते. फ्रॉम दी फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट्स अँड ऑन स्टॉक अँड डेटर सिस्टम टू शो दी प्रॉफिट्स अर्न ॲट दी ब्रँच. नेसेसरी लेजर अकाउंट बनवा असं सांगितलं. नेसेसरी म्हणजे आवश्यक असणारे कोणकोणते अकाउंट्स आपण बनवतो, तर मी तुम्हाला याच्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये सांगितलं होतं. जेव्हा जेव्हा आपण स्टॉक डेटर्स मेथडनुसार प्रॉब्लेम सोडवणार तेव्हा 5 अकाउंट कंपल्सरी बनवणार. एक ब्रँच स्टॉक अकाउंट, ब्रँच डेटर्स अकाउंट, ब्रँच पेटी कॅश अकाउंट, ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट आणि ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. हे अकाउंट्स आपल्याला कंपल्सरी बनवायचे. प्रॉब्लेम असा दिला जातो, काही इन्फॉर्मेशन दिल्या जातात आणि त्याच्या इन्फॉर्मेशनच्या आधारे त्याची पोस्टिंग आपल्याला करायची, बस एवढंच आहे. आता इथं काही ॲडजस्टमेंट वगैरे नसतात, परंतु मी तुम्हाला शिकवलेलं आहे स्टॉक अँड डेटर्स मेथड जेव्हा आपण शिकत होतो इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये. प्रॉब्लेममध्ये असे काही ट्रान्झॅक्शन येणार आहे की ज्यांचे एकदाच रेकॉर्डिंग करणार आहे आपण, परंतु असे काही ट्रान्झॅक्शन आहे ज्यांचे 2 इफेक्ट करावे लागतील, 2 वेळेस ते रेकॉर्ड करावे लागतील. का? कारण काही ट्रान्झॅक्शनचे दोन्ही अकाउंट्स आपल्याकडे असतील, तर 2 अकाउंट्स आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला दोन्ही वेळेस त्यांचा इफेक्ट करावा लागेल. असे कोणकोणते ट्रान्झॅक्शन आहे ज्यांचे 2 इफेक्ट करावे लागतात? प्रॉब्लेम व्यवस्थित बघा आणि नोट डाऊन करून ठेवा. त्याच्यानंतर आता आपण प्रॉब्लेम सोडूया. आपण सगळे अकाउंट्स बनवून ठेवलेले आहे. तुम्ही परीक्षेमध्ये सोडत असताना ब्रँच स्टॉक अकाउंट बनवा. ब्रँच स्टॉक अकाउंट कमीत कमी तुम्ही 10, 12, 15 ओळीचा बनवत चला. त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्ही ब्रँच पेटी कॅश अकाउंट बनवा. 5-6 लाईनचा बनवा, त्याच्यामध्ये जास्त जागा लागत नाही. त्याच्यानंतर 8-10 लाईनचं ब्रँच डेटर्स अकाउंट बनवा. त्याच्यानंतर 5-6 लाईनचं 7-8 लाईनचं ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट बनवा आणि 10-12 लाईनचं ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट एका खाली एक बनवा. असे 5 अकाउंट बनवा आणि प्रत्येक अकाउंटला 4 कॉलम आपण बनवणार. पर्टिक्युलर्स अमाऊंट. आता सोडवायचं आहे आपल्याला. सोडवताना तुम्ही काय करणार? तुमच्याकडे ब्रँच स्टॉक अकाउंट आहे, पेटी कॅश अकाउंट आहे आणि डेटर्स अकाउंट आहे. या तिघांचे ओपनिंग बॅलन्सेस प्रॉब्लेममध्ये दिले जातात बघा. स्टॉक, डेटर्स आणि कॅश. 1 एप्रिलचा बॅलन्स म्हणजे ओपनिंग बॅलन्स असतो, नेहमी लक्षात घ्या. आणि 31 मार्चचा बॅलन्स हा क्लोजिंग बॅलन्स असतो. तुम्ही काय करायचं? अगोदर जे ओपनिंग दिले ते ओपनिंग रेकॉर्ड करून घ्या. मग ओपनिंग कुठे रेकॉर्ड करतात विद्यार्थी मित्रांनो? तर ओपनिंग करतात प्रत्येक अकाउंटच्या डेबिट साईडला. ओपनिंग बॅलन्स प्रत्येक अकाउंटला जायचं आणि त्याच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचं आणि फक्त एकदाच रेकॉर्ड करायचे. जे ट्रान्झॅक्शन मी एकदा सांगतो ते एकदाच रेकॉर्ड करा. जे मी 2दा सांगणार त्यांना नोट डाऊन करून ठेवा, ते 2दा रेकॉर्ड करायचे. तर स्टॉकचा बॅलन्स स्टॉक अकाउंटला लिहा. प्रत्येकाचा ओपनिंग बॅलन्स आपण डेबिटला लिहिणार आहोत. मग स्टॉकचा डेबिट बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स डेबिटला लिहा. लिहिताना आपण लिहिणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि याची अमाऊंट आहे 9,300. त्याच्यानंतर डेटरचा ओपनिंग बॅलन्स दिला. डेटरचा ओपनिंग बॅलन्स डेटर्स अकाउंटला रेकॉर्ड करायचं, डेबिटला, फक्त डेबिटला. डेटर्सच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन.
ब्रॉट डाऊन. मग डेटरचा ओपनिंग बॅलन्स आहे 6800 आणि त्याच्यानंतर तिसरा ओपनिंग बॅलन्स दिला कॅश इन हँड. कॅश इन हँड म्हणजे पेटी कॅशचा बॅलन्स. मग पेटी कॅशचा बॅलन्स पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्याचा अमाऊंट आहे 100 रुपये, 100. प्रत्येक बॅलन्स आपण तिन्ही अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केला. म्हणजे पहिले नोट डाऊन करून घ्या. ओपनिंग बॅलन्सेस सगळ्यात अगोदर रेकॉर्ड करायचे. स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स स्टॉक अकाउंटच्या डेबिटला, डेटरचा ओपनिंग बॅलन्स डेटर्स अकाउंटच्या डेबिटला आणि पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला. ओपनिंग बॅलन्स फक्त डेबिटला रेकॉर्ड करायचे. आता जसे यांचे ओपनिंग बॅलन्स आहे तसेच क्लोजिंग बॅलन्स सुद्धा दिले जातात. मग क्लोजिंग बॅलन्स दिलेले आहे की नाही एवढं चेक करून घ्यायचं. मग 31 मार्च तुम्ही बघा इथं कुठेच दिसलेलं नाही आहे. म्हणजे या तिन्हींचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, क्लोजिंग बॅलन्स दिला नाही. म्हणजे आपण या तिन्ही अकाउंटला यांचा क्लोजिंग बॅलन्स शोधणार आहोत. म्हणजे जो काही फरक येणार त्याला आपण क्लोजिंग बॅलन्स नाव देणार, कारण यांचे क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले नाही. फक्त एवढंच चेक करायचं. ओपनिंग दिलेले असतील तर ओपनिंग रेकॉर्ड करा, क्लोजिंग नाही दिले तर ते आपण क्लोज करणार आणि सोडवणार. आता 1 बाय 1 सोडवा. ओपनिंग बॅलन्सेस झाल्यानंतर बघा, गुड्स इनवॉइस टू ब्रँच ॲट इनवॉइस प्राइस. गुड इनवॉइस टू ब्रँच, टू सांगितलं, बाय ब्रँचने सांगितलं. गुड इनवॉइस टू ब्रँच, इनवॉइस म्हणजे पाठवणे. मग गुड्स पाठवले कुणाला, टू ब्रँच ॲट इनवॉइस प्राइस, इनवॉइस प्राइसने पाठवले. आपण इनवॉइस प्राइसने सोडवतोय. कॉस्ट प्लस 50 म्हणजे इनवॉइस प्राइस आपली त्याच्यामध्ये 150 आहे. कशी ती आपण लोडिंग वेळेस दाखवणार आहोत. तर फक्त ट्रान्झॅक्शन वाचायचं आणि लक्षात घ्यायचं, गुड्स इनवॉइस टू ब्रँच ॲट इनवॉइस प्राइस, ब्रँचला वस्तू पाठवलेल्या आहे. मग ब्रँचला वस्तू पाठवल्या, ब्रँचकडे स्टॉक आला. मी फक्त तुम्हाला शॉर्ट टेक्निक सांगितली. जेव्हा जेव्हा स्टॉक येणार, स्टॉक आला का डेबिट, स्टॉक गेला तर क्रेडिट. मग आता स्टॉक आलेला आहे, ब्रँचला वस्तू पाठवलेल्या किती, 51,000च्या. मग जेव्हा जेव्हा स्टॉक येणार तेव्हा फक्त डेबिटला लिहायचं गुड्स सेंड टू ब्रँच. मग लिहा टू गुड्स सेंट टू ब्रँच. जेव्हा जेव्हा वस्तू ब्रँचकडे येणार डेबिटला लिहा, वस्तू माल ब्रँचकडून जाणार क्रेडिटमध्ये लिहा. एवढंच करा. गुड्स इनवॉइस टू ब्रँच 51,000 रुपये दिलेले आहे. माहिती लिहा 51,000 रुपये. इथं तुम्ही गुड्स सेंड टू ब्रँच लिहा किंवा गुड्स इनवॉइस टू ब्रँच लिहिलं तरी चालेल. आता तुम्ही म्हणणार सर याचा दुसरा इफेक्ट करायचा का, तर जेव्हा पण वस्तू ब्रँचकडे हेड ऑफिस किंवा ब्रँचकडून माल येणार तेव्हा एकदाच इफेक्ट करायचं, 2 इफेक्ट करायचे नाही. डेटर्सकडून वस्तू परत आल्या तरच 2 इफेक्ट आपण करतो. मग गुड्स सेंड टू ब्रँच हेड ऑफिसकडून किंवा दुसऱ्या ब्रँचकडून आपल्याकडे वस्तू आल्या तर फक्त एकदाच रेकॉर्ड करा, दुसऱ्यांदा रेकॉर्ड करू नका. त्याच्यानंतर कॅश सेल आणि क्रेडिट सेल. तर याने काय होणार लक्षात घ्या. सेल म्हणजे विकणे, विकल्यामुळे आपला स्टॉक कमी होणार आहे, विकल्यामुळे आपला स्टॉक जाणार आहे. तर मी तुम्हाला शिकवलेल्या थेरी लेक्चरमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही सेलचा ट्रान्झॅक्शन इफेक्ट रेकॉर्ड करणार तर सेल फक्त आणि फक्त ब्रँच स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं, कारण सेलमुळे स्टॉक कमी होणार आहे. स्टॉक वाढला तर डेबिटला, स्टॉक कमी झाला तर क्रेडिटला, स्टॉक आला तर डेबिटला, स्टॉक गेला तर क्रेडिटला. हे लॉजिक लक्षात घ्या. मग स्टॉक कमी झाला, सेलमुळे 2 प्रकारचे सेल असतात, कॅश सेल आणि क्रेडिट सेल. दोन्ही पण सेलमुळे आपला स्टॉक कमी होतो. म्हणजे स्टॉक सेलचं ट्रान्झॅक्शन नेहमी स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं आहे. मग पहिला आहे कॅश सेल. कॅशमध्ये विकला तर कॅश अकाउंट लिहा बाय कॅश, बाय कॅश. आणि कॅश आहे 25,010, 25,010. आता एक लक्षात घ्या, कॅश अकाउंट आपल्याकडे नाही आहे म्हणून कॅश सेलचा फक्त एकच इफेक्ट करायचा. कॅश सेलचा एक इफेक्ट करा, पण क्रेडिट सेलचे 2 इफेक्ट करायचे. आता कॅश सेल असू द्या क्रेडिट सेल असू द्या इथंच लिहायचे. मग बाय, आता कॅश सेल कॅश नावाने लिहितात, क्रेडिट सेल आपण कुणाच्या नावाने लिहितो, डेटर्स. डेटर्स इज अ पर्सन टू होम वी सोल्ड दी गुड्स ऑन क्रेडिट. डेटर्सला आपण वस्तू उधारीवर विकतो आणि त्याच्याकडून पैसे घ्यायचे असतात आपल्याला. मग जेव्हा जेव्हा क्रेडिट सेल येणार तेव्हा फक्त तुम्ही डेटर्स अकाउंट लिहायचं आहे, बाय ब्रँच डेटर्स, बाय ब्रँच डेटर्स. ब्रँच डेटर्स लिहायचं आहे आणि कंसामध्ये तुम्ही लिहा क्रेडिट सेल, क्रेडिट सेल. आणि ते दिलेले आहे 31,000.
आता कॅश सेलचा एकदाच इफेक्ट करायचा, परंतु लक्षात घ्या, नोट डाऊन करून ठेवा, क्रेडिट सेल 2 वेळेस रेकॉर्ड करायचा आहे. क्रेडिट सेल 2दा रेकॉर्ड करायचा. पहिल्यांदा स्टॉक आपला कमी होणार म्हणून स्टॉकच्या क्रेडिटला, आणि दुसऱ्यांदा आपल्याकडे डेटर्स अकाउंट आहे म्हणून डेटर्स अकाउंटला जायचं आणि डेबिटला रेकॉर्ड करायचं. एक इफेक्ट जर क्रेडिटला झाला तर दुसरा इफेक्ट डेबिटलाच होणार, लक्षात ठेवा. मग दुसरा इफेक्ट डेटर्स अकाउंटच्या डेबिटला जा, मग डेटर्स अकाउंटच्या डेबिटला जा आणि डेटर्स अकाउंटच्या डेबिटला स्टॉक अकाउंटचं नाव लिहायचं. टू ब्रँच स्टॉक कंसामध्ये क्रेडिट सेल. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हा ट्रान्झॅक्शन येणार, तुम्हाला लिहिता आला पाहिजे. अमाऊंट आहे 31,000. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त टेक्निक समजून घ्या. 2 प्रकारचे सेल असतात, दोन्ही सेलमुळे स्टॉक कमी होणार. पहिला इफेक्ट क्रेडिटला लिहा स्टॉक अकाउंटच्या. कॅश सेल एकदाच रेकॉर्ड करा कॅश नावाने, क्रेडिट सेल 2दा रेकॉर्ड करायचा. डेटर्स नावाने इथं क्रेडिटला लिहा आणि दुसऱ्यांदा डेटर्स अकाउंटच्या डेबिटला ब्रँच स्टॉक लिहा. 31,000 संपलं. आता ती पुढचा ट्रान्झॅक्शन पेटी कॅश रेमिटन्स टू ब्रँच. पेटी कॅश, पेटी म्हणजे स्मॉल कॅश, रेमिटन्स म्हणजे पाठवणे. टू ब्रँच, टू म्हणजे त्याला, मग कुणाला? ब्रँचला. ब्रँचला स्मॉल कॅश पाठवली, किती रुपयाची? 400 रुपयाची. ब्रँचकडे 400 रुपये आले, मग ब्रँचला 400 रुपये पाठवले, याचा अर्थ ब्रँचचा कॅश बॅलन्स काय होणार आहे? वाढणार आहे. मग एक लक्षात घ्या, ब्रँचला स्मॉल कॅशसाठी आपल्याकडे सेपरेट अकाउंट आहे, कोणता? पेटी कॅश. कोणता अकाउंट आहे? पेटी कॅश. जेव्हा जेव्हा कॅश बॅलन्स ब्रँचला पाठवणार, ब्रँचला थोडी कॅश जेव्हा पाठवली जाते त्याला पेटी कॅश म्हणतात. तर जेव्हा जेव्हा ब्रँचला पेटी कॅश दिली जाणार, ब्रँचला पेटी कॅश मिळणार, तर ब्रँचचा कॅशचा बॅलन्स काय होणार? वाढणार. तर कॅश अकाउंटच्या डेबिटला आणि क्रेडिटला काय लिहितात? तर जेव्हा जेव्हा ब्रँचची पेटी कॅश वाढेल डेबिटला लिहायचं, ब्रँचची पेटी कॅश जाईल कमी होईल तेव्हा क्रेडिटला लिहायचं. तर आता ब्रँचला 400 रुपये मिळणार आहे, मग ब्रँचची कॅश काय होणार? वाढणार. मग जेव्हा जेव्हा ब्रँचला पैसे मिळणार स्मॉल कॅश तेव्हा ते डेबिटलाच लिहायचे. मग डेबिटला लिहा टू कॅश. किती कॅश मिळणार आहे ब्रँचला? 400 रुपये. आता याचा फक्त एकच इफेक्ट करा, कारण कॅश अकाउंट आपल्याकडे नाही. एकच इफेक्ट करायचा, टू कॅश 400 रुपये. आता पुढचा ट्रान्झॅक्शन, कॅश अकाउंट तुम्हाला समजला, पेटी कॅश. कॅश जर आली तर डेबिटला, कॅश जर तुमची गेली तर क्रेडिटला, लक्षात घ्या. त्याच्यानंतर कॅश रिसिव्ड म्हणजे मिळाली. कॅश रिसिव्ड फ्रॉम लेजर अकाउंट. आता लेजर अकाउंट वाचून बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. कॅश रिसिव्ड फ्रॉम लेजर अकाउंट, जेव्हा जेव्हा लेजर अकाउंट शब्द येईल तेव्हा लक्षात घ्या, लेजर अकाउंट म्हणजे आपले डेटर्स. लेजर अकाउंट म्हणजे कोण? डेटर्स. नोट डाऊन करून ठेवा. मग डेटर्सकडून कॅश मिळाली. बरेच विद्यार्थी काय म्हणतात, सर कॅश मिळाली लगेच कॅश अकाउंटला लिहिणार. इथं फक्त पेटी कॅश लिहायची आपल्याला, स्मॉल कॅश. पेटी कॅश आहे का ती? नाही. इथं फक्त सांगितलं कॅश रिसिव्ड, डेटर्सकडून कॅश मिळाली म्हणजे डेटर्स अकाउंटला इफेक्ट करायचा. कुठे? तर डेटर्स अकाउंटच्या डेबिटला इफेक्ट कधी करायचा आणि क्रेडिटला कधी करायचा? तर लक्षात घ्या, ज्या वेळेस तुमच्या डेटरचा बॅलन्स वाढेल, म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला डेटर्सकडून पैसे घ्यायचे आहेत, जेव्हा जेव्हा आपल्याला डेटर्सकडून पैसे घ्यायचे अजून मिळाले नाही पण मिळणार आहे, तेव्हा आपण डेबिटला लिहिणार. आणि जेव्हा जेव्हा पैसे मिळतील कुणाकडून? डेटर्सकडून. जेव्हा जेव्हा डेटर्सकडून पैसे मिळतील, जेव्हा जेव्हा डेटरचा बॅलन्स कमी होईल, क्रेडिटला रेकॉर्ड करायचा. नोट डाऊन करून ठेवा. जेव्हा जेव्हा डेटरचा बॅलन्स वाढेल डेबिटला रेकॉर्ड करा, जेव्हा जेव्हा डेटर्स कमी होईल क्रेडिटला रेकॉर्ड करा. डेटर्सकडून पैसे वसूल करायचे बाकी आहे, डेबिटला रेकॉर्ड करा. डेटर्सकडून पैसे मिळाले, वसूल झाले, क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग आता पैसे तर मिळाले, पैसे मिळाले तर क्रेडिटला रेकॉर्ड करायचे, मिळाले नसते तर आपण डेबिटला रेकॉर्ड केले असते. ज्या वेळेस आपल्याला डेटर्सकडून पैसे मिळतील डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. मग डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय कॅश. काय मिळाली आपल्याला? कॅश मिळाली. यालाच तुम्ही कलेक्शन फ्रॉम डेटर्स सुद्धा म्हणतात. यालाच काय म्हणतो आपण? कलेक्शन. की आपण त्याच्याकडून कलेक्शन घेतलंय, कलेक्शन केलंय. किती रुपयाची कॅश मिळाली आपल्याला? 30,400. 30,400. आता एक लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुम्हाला डेटर्सकडून पैसे मिळतील ते आपल्याला कॅश म्हणून आपण इथं रेकॉर्ड करणार. दुसरा इफेक्ट करू नका, कारण आपल्याकडे कॅश अकाउंट नाही. पण लेजर अकाउंट आणि डेटर्स याचा अर्थ एकच होतो. मग डेटर्सकडून पैसे मिळाले तर फक्त डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं, बस संपलं. त्याच्यानंतर गुड्स रिटर्न बाय क्रेडिट कस्टमर्स, व्यवस्थित वाचायचं. गुड्स रिटर्न परत करणे. बाय म्हणजे च्याकडून, कुणाकडून? क्रेडिट कस्टमर. क्रेडिट म्हणजे उधारीवर विकलेला, कस्टमर म्हणजे डेटर्स. मग ज्या व्यक्तीला आपण उधारीवर विकतो तो आपला डेटर्स असतो.
त्याच्याकडून वस्तू परत आल्या, त्याला वस्तू परत नाही दिल्या आपण, त्याच्याकडून परत आल्या ना, कारण त्याला विकल्या म्हणजे तो परत देणार आपल्याला. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला कस्टमरकडून माल परत येणार, माल आला किंवा गेला, तर पहिला इफेक्ट स्टॉक अकाउंट, पहिला इफेक्ट स्टॉक अकाउंट. मग आपण ज्या व्यक्तीला उधारीवर विकलं होतं डेटर्सला, त्याच्याकडून वस्तू परत आल्या, स्टॉक आला, कुठे लिहायचं? डेबिटला. मग डेबिटला लिहा टू. आता गुड्स सेंड टू ब्रँच नाही लिहायचं. गुड्स सेंड टू ब्रँच कधी लिहायचं? वस्तू आपल्याला मिळाल्या किंवा वस्तू दिल्या असतील हेड ऑफिसकडून किंवा ब्रँचकडून, तेव्हा हे शब्द लिहितो. जेव्हा डेटर्सकडून येतं तेव्हा ब्रँच डेटर्स नाव लिहायचंय. टू ब्रँच डेटर्स. डेटर्सकडून वस्तू परत आल्या, कंसामध्ये लिहा रिटर्न. कितीच्या वस्तू परत आल्या? तर गुड्स रिटर्न आपल्याला मिळालेले आहे 1200. आता याचे दोन इफेक्ट करायचे, लक्षात घ्या, नोट डाऊन करून ठेवा. जेव्हा जेव्हा डेटर्सकडून माल परत येणार तेव्हा त्याचे दोन इफेक्ट करा. का? कारण तुमच्याकडे डेटर्स अकाउंट आहे. मग पहिला इफेक्ट, डेटर्सकडून वस्तू आल्या, वस्तू मिळाल्या, स्टॉक आला म्हणजे डेबिटला लिहा. आणि दुसरा इफेक्ट कुठे लिहायचा? डेटर्स अकाउंटच्या कुठे? आता इथं डेबिटला लिहिलं तर डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं. काय? स्टॉक अकाउंट. मग डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला जा. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय ब्रँच स्टॉक, कंसामध्ये रिटर्न. कुणाचे दोन इफेक्ट करतात लक्षात ठेवा. आणि अमाऊंट आहे किती? 1200. तर जेव्हा जेव्हा डेटर्सकडून वस्तू परत येतील, वस्तू आल्या तर डेबिटला लिहा डेटर्स नावाने, डेटर्सकडून आल्या तर. आणि दुसरा इफेक्ट डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय ब्रँच स्टॉक 1200. त्याच्यानंतर गुड्स रिटर्न बाय ब्रँच टू हेड ऑफिस ॲट इनवॉइस प्राइस. गुड्स रिटर्नचा ट्रान्झॅक्शन आहे, वस्तू परत करणे. बाय, बाय म्हणजे च्याकडून, कुणाकडून? ब्रँचकडून. ब्रँचने वस्तू परत केल्या टू हेड ऑफिस, हेड ऑफिसला वस्तू परत केल्या. मग आपण ब्रँच आहोत. आपण कोण आहोत? आपण ब्रँच आहोत, बँगलोर ब्रँच. आणि आपण हेड ऑफिसला वस्तू परत केल्या. आता मला सांगा, वस्तू परत केल्या म्हणजे वस्तू आल्या का गेल्या? गेल्या. ज्या ज्या वेळेस वस्तू जातील कुठे लिहायचं आहे? क्रेडिटला लिहायचं आहे. माल आला तर डेबिटला, माल गेला तर क्रेडिटला. स्टॉक अकाउंट, लॉजिक लक्षात घ्या. मग जेव्हा जेव्हा ब्रँच हेड ऑफिसला माल परत करणार तेव्हा क्रेडिटला पहिला इफेक्ट लिहायचा आहे. मग क्रेडिटला लिहा बाय हेड ऑफिस आणि ब्रँचला वस्तू परत केल्या तर नेहमी हाच शब्द लिहायचा आहे, गुड्स सेंड टू ब्रँच. बाय गुड्स सेंड टू ब्रँच. आणि कंसामध्ये लिहा रिटर्न. वस्तू रिटर्न केल्या आपण. कितीच्या रिटर्न केल्या? 1500. आणि याचा एकच इफेक्ट करायचा, कारण गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट आपल्याकडे नाही. मग गुड्स सेंड टू ब्रँच हेड ऑफिसला वस्तू परत केल्या, क्रेडिटला रेकॉर्ड करा, एकदाच रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर पुढचं बघा, ॲक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस बाय ब्रँच. ब्रँचने पेटी एक्सपेन्सेस स्मॉल खर्च दिले. किती रुपयाचे? 370 रुपयाचे. जेव्हा जेव्हा खर्च तुम्ही देणार ब्रँच म्हणून तेव्हा पहिला इफेक्ट आपल्याकडे सेपरेट अकाउंट आहे, एक्सपेन्सेस अकाउंट. सेपरेट अकाउंट आहे एक्सपेन्सेस अकाउंट. तर जेव्हा जेव्हा जे खर्च असतील ते पहिल्यांदा एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला लिहा. मग कोणते खर्च आहे? हे खर्च आहे पेटी एक्सपेन्सेस. मग लिहा टू पेटी एक्सपेन्सेस. टू पेटी एक्सपेन्सेस, यालाच आपण म्हणणार पेटी कॅश. आणि याच्यासाठी स्मॉल कॅश आपल्याला लागणार, पेटी कॅश. तर याचे दोन इफेक्ट आपल्याला करायचे. पेटी एक्सपेन्सेस, किती एक्सपेन्सेस दिले बघा इथं? 370 रुपये. आता बरेच विद्यार्थी म्हणणार सर एकच इफेक्ट करू का? नाही. जेव्हा जेव्हा स्मॉल खर्च तुम्ही देणार तर स्मॉल खर्चासाठी तुमच्याकडे पेटी कॅश आहे. मग स्मॉल खर्च एक्सपेन्सेसच्या डेबिटला लिहायचे. आणि तुम्हाला हे खर्च दिल्यामुळे तुमची कॅश जाणार आहे. मग जेव्हा जेव्हा कॅश जाणार तेव्हा कॅश पेटी कॅशच्या क्रेडिटला. मग पेटी कॅशच्या क्रेडिटला बाय पेटी एक्सपेन्सेस. किती? 370. दोन इफेक्ट करायचे. केव्हा? पेटी एक्सपेन्सेस पेड केले तर. पेटी एक्सपेन्सेस म्हणजे छोटे खर्च. मग छोटे खर्च पेड केल्यामुळे कॅश जाणार. कॅश जाणार म्हणजे क्रेडिटला लिहा कॅश अकाउंटच्या, पेटी कॅशच्या क्रेडिटला. आणि दुसरा इफेक्ट एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला, कारण तो खर्च आहे. खर्च अगोदर एक्सपेन्सेस अकाउंटला दाखवायचा आहे. या पद्धतीने तुम्ही पेटी एक्सपेन्सेसचे दोन इफेक्ट करा. दोन इफेक्ट कशाचे करायचे? नोट डाऊन करून ठेवा. अलाउन्सेस टू डेटर्स. विद्यार्थी मित्रांनो, 3 खर्च असे आहेत जे डेटर्सशी संबंधित आहे.
जे डेटरशी संबंधित आहे त्या खर्चामध्ये कॅश जात नाही. मग 3 खर्च कोणते मी तुम्हाला इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये शिकवले होते. एक आहे अलाउन्सेस टू डेटर्स, एक आहे डिस्काउंट अलाउड आणि एक आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स, अलाउन्सेस टू डेटर्स आणि डिस्काउंट अलाउड हे 3 खर्च फक्त आणि फक्त डेटर्सशी संबंधित आहे. हे तिन्ही खर्च पहिल्यांदा ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला डेटर्स नावाने लिहायचे. मग लिहा 2 काय नावाने लिहिला, ब्रँच डेटर्स. नेहमी डेटर्स नावाने लिहा कारण हे डेटर्सशी संबंधित आहे. मग ब्रँच डेटर्सशी संबंधित आहे कोणकोणते खर्च. पहिला आहे अलाउन्सेस. मग लिहा अलाउन्सेस टू डेटर्स. अलाउन्सेस टू डेटर्स किती 400. त्याच्यानंतर अजून एक आहे बॅड डेट्स. इथं बघा बॅड डेट्स. मग दुसरा खर्च लिहा बॅड डेट्स. बॅड डेट्स नावाचा खर्च सुद्धा डेटरशी संबंधित आहे. बॅड डेट्स आहे 600. आणि तिसरा आहे डिस्काउंट अलाउड. तो पण चेक करून घ्यायचा बघा इथं खाली आहे डिस्काउंट अलाउड टू कस्टमर. मग लिहा डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड. अलाउन्सेस टू डेटर्स, बॅड डेट्स आणि डिस्काउंट अलाउड हे 3 खर्च डेटरशी संबंधित आहे. डिस्काउंट अलाउड दिलेला आहे 200. या 3 खर्चाचे 2 इफेक्ट करायचे. पहिल्यांदा ते एक्सपेन्सेस म्हणून डेबिटला रेकॉर्ड करा आणि दुसऱ्यांदा डेटर्स अकाउंटला दाखवा. मग इकडे डेबिटला आहे तर डेटर्स अकाउंटच्या कुठे जातील, क्रेडिटला. मग डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला या. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय ब्रँच एक्सपेन्सेस. आणि ते तिन्ही खर्च एका खाली एक. पहिला कोणता होता, पहिला होता अलाउन्सेस टू डेटर्स. मग अलाउन्सेस किती, अलाउन्सेस आहे 400. त्याच्यानंतर दुसरा होता बॅड डेट्स 600 आणि तिसरा आहे डिस्काउंट अलाउड. हे 3 खर्च 2 वेळेस रेकॉर्ड करायचे आहे. लक्षात ठेवा 200. हे 3 खर्च डेटरशी संबंधित आहे. पहिला इफेक्ट एक खर्च आहे म्हणून खर्च एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा आणि एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करताना एक्सपेन्सेस म्हणून डेटर्स म्हणून रेकॉर्ड करा आणि दुसऱ्यांदा डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला दाखवा. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला 2 इफेक्ट या पद्धतीने करणार. मग अलाउन्सेस झालं आपलं. त्याच्यानंतर बघा गुड्स ट्रान्सफर फ्रॉम सातारा ब्रँच टू बँगलोर ब्रँच. एका ब्रँचने दुसऱ्या ब्रँचला माल ट्रान्सफर केला. कोणी कुणाला केला व्यवस्थित लक्षात घ्या. आपण कोणती ब्रँच आहोत, आपण बँगलोर ब्रँच आहोत. मग गुड्स ट्रान्सफर फ्रॉम सातारा, फ्रॉम सातारा कुणाकडून, साताराकडून टू बँगलोर, कुणाला बँगलोरला. सातारा ब्रँचने बँगलोर ब्रँचला माल ट्रान्सफर केला. कितीचा 2100. मग साताराने बँगलोर ब्रँचला दिला. आपण बँगलोर ब्रँचच आहोत. मग बँगलोर ब्रँचकडे माल आला तर कुठं, डेबिटला. मग डेबिटला लिहा टू गुड्स ट्रान्सफर फ्रॉम सातारा ब्रँच. गुड्स ट्रान्सफर फ्रॉम सातारा ब्रँच. कितीचा ट्रान्सफर केला माल, 2100. जेव्हा जेव्हा एखादी ब्रँच आपल्या ब्रँचला माल देणार, माल आला तर डेबिटला, त्या ब्रँचला आपण माल परत केला तर क्रेडिटला. लक्षात ठेवा. आणि एकच इफेक्ट करायचा आहे, 2 इफेक्ट करायचे नाही. बॅड डेट झाले. शॉर्टेज 2 ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला थेरी लेक्चरमध्ये सांगितले होते, शॉर्टेज आणि सरप्लस. शॉर्टेज किंवा सरप्लस कोणताही एकच ट्रान्झॅक्शन येतो. शॉर्टेज आणि सरप्लस जर आले तर 2 इफेक्ट करतात. नोट डाऊन करून ठेवा 2 इफेक्ट. शॉर्टेज आणि सरप्लसचा पहिला इफेक्ट स्टॉक अकाउंटला करा. कुठे, सरप्लस असेल तर डेबिटला आणि शॉर्टेज असेल तर क्रेडिटला. सरप्लस असेल तर डेबिटला, शॉर्टेज असेल तर क्रेडिटला. काय आहे शॉर्टेज, मग क्रेडिटला इफेक्ट करा. काय नावाने करायचं, सरप्लस आणि शॉर्टेजला एक कॉमन नाव वापरायचं, ब्रँच ॲडजस्टमेंट. कोणत्या अकाउंटला दाखवतो आपण, ब्रँच ॲडजस्टमेंट. मग क्रेडिटला लिहा बाय ब्रँच ॲडजस्टमेंट आणि कंसामध्ये लिहा शॉर्टेज. पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून खूप स्लो चाललोय आपण, व्यवस्थित समजून घ्या. मग शॉर्टेज आहे 450. 2 इफेक्ट करायचे आहे. मग पहिला इफेक्ट
स्टॉकच्या क्रेडिटला झाला तर दुसरा इफेक्ट ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या कुठे जाणार, डेबिटला. एक इफेक्ट जर क्रेडिटला झाला तर दुसरा ऑटोमॅटिक डेबिटला होणार, लक्षात घ्या. मग क्रेडिटला तर दुसरा डेबिटला. कोणते अकाउंट, ॲडजस्टमेंट अकाउंट. मग चला ॲडजस्टमेंट अकाउंट, ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंट शेवटचा अकाउंट आहे आपल्याकडे, तिथे लिहा डेबिटला टू ब्रांच स्टॉक अकाउंट कंसात शॉर्टेज 450. मग शॉर्टेजचे दोन इफेक्ट काय, शॉर्टेजचा पहिला इफेक्ट क्रेडिटला, स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला ब्रांच ॲडजस्टमेंट आणि ब्रांच ॲडजस्टमेंटच्या डेबिटला ब्रांच स्टॉक, संपलं. हा जर सरप्लस असता तर इकडे लिहिला असता ब्रांच ॲडजस्टमेंट आणि ब्रांच ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला लिहिलं असतं, कारण डेबिटवरून कुठं गेला असता, क्रेडिट. लक्षात घ्या, दोन इफेक्ट म्हणजे ऑपोजिट, एकदा डेबिट दुसऱ्यांदा क्रेडिट, एकदा क्रेडिट दुसऱ्यांदा डेबिट. त्याच्यानंतर शॉर्टेज झालं, डिस्काउंट पण झालं. रेंट अँड टॅक्सेस, रेंट नावाचा खर्च आहे, जनरल खर्च आहे. सॅलरी पण जनरल खर्च आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट पण खर्च आहे. हे जे जनरल खर्च आहे हे प्रत्येक खर्च फक्त एकदाच रेकॉर्ड करायचे. फक्त 3 खर्च असे आहे जे दोनदा रेकॉर्ड करायचे, जे डेटरशी संबंधित आहे. डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस टू डेटर्स आणि बॅड डेट्स. हे 3 खर्च दोनदा रेकॉर्ड करायचे, कारण ते डेटरशी संबंधित आहे. आणि बाकीचे जेवढे जनरल खर्च आहे ते जनरल खर्च फक्त एकदाच रेकॉर्ड करायचे. सर्व खर्च आपण एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला, खर्च नेहमी डेबिटला असतात. मग लिहा टू. आता या खर्चामुळे आपली कॅश जाणार, म्हणून लिहा टू कॅश. आता जागा कमी आहे म्हणून मी थोडं इथंच ॲडजस्ट करतोय, थोडा हा अकाउंट मोठा पाहिजे. टू कॅश, खर्चामुळे कॅश जाणार म्हणून लिहा टू कॅश. पहिला कोणता आहे, रेंट अँड टॅक्सेस. इथंच मी लिहितो रेंट अँड टॅक्सेस, जागा कमी म्हणून त्याच्या समोर लिहिलं. रेंट अँड टॅक्सेस आहे किती, 2000. रेंट अँड टॅक्सेस आहे, रेंट अँड टॅक्सेस 3000 आहे. मग रेंट अँड टॅक्सेस लिहा 3000. त्याच्यानंतर दुसरा खर्च आहे सॅलरी अँड वेजेस. सॅलरी अँड वेजेस आहे 2000. आणि तिसरा खर्च आहे ॲडव्हर्टाइजमेंट. सर्व खर्च एकदाच रेकॉर्ड करायचे एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला. ॲडव्हर्टाइजमेंट एकदाच. ॲडव्हर्टाइजमेंट किती, 400. तिन्ही खर्च झाले. हे जनरल खर्च याला आपण म्हणतो. आणि सगळे जनरल खर्च एकदाच रेकॉर्ड करा एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला टू कॅश म्हणून. दुसरा इफेक्ट करू नका. फक्त डेटरशी संबंधित जे 3 खर्च आहे, डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस टू डेटर्स आणि बॅड डेट्स, त्याचे 2 इफेक्ट करायचे. शेवटचा ट्रान्झॅक्शन हा जास्त वेळेस येत नाही, परंतु प्रॉब्लेममध्ये जर आला तर सोडवता आला पाहिजे. इंटरेस्ट चार्ज ऑन दी ओव्हर ड्यूज ऑफ क्रेडिट कस्टमर. क्रेडिट कस्टमर म्हणजे डेटर्स, लक्षात घ्या. आपण आपल्या डेटर्सला एक मुदत दिलेली असते पैसे देण्याची, कारण त्याला उधारीवर माल विकलेला असतो. आपण त्याला मुदत देतो, एवढ्या 15 दिवसात 1 महिन्यामध्ये पैसे दे. आणि जर त्याने दिले नाही तर आपण त्याच्यावर इंटरेस्ट आकारतो, व्याज घेतो त्याच्याकडून. काय घेतो, व्याज. हा तो ट्रान्झॅक्शन आहे. जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट चार्ज करायला सांगणार तेव्हा त्याचे 2 इफेक्ट करा, नोट डाऊन करून ठेवा. किती इफेक्ट करायचे आहे, 2 इफेक्ट. जेव्हा जेव्हा इंटरेस्ट चार्ज येणार कुठं देऊन इफेक्ट करायचे, तर पहिला इफेक्ट करायचा डेटर्स अकाउंटला. आणि हा ब्रांच ॲडजस्टमेंट दाखवायचा आपल्याला. मग पहिला इफेक्ट कुठे करायचा, डेटर्स अकाउंट. डेटर्स अकाउंटच्या डेबिटला आणि क्रेडिटला काय सांगितलं मी, जेव्हा जेव्हा डेटर्सकडून पैसे घ्यायचे आहे, मिळणार आहे त्याच्याकडून, डेबिटला लिहा. डेटर्सकडून पैसे मिळाले, वसूल झाले, तर कुठे लिहायचे, क्रेडिटला लिहा. आता मिळणार आहे, अजून मिळाले नाही, मग त्याच्याकडून 1000 रुपये त्याच्याकडून व्याज आकारणार आपण. याच्यामुळे डेटर्स वाढणार. मग जेव्हा जेव्हा डेटर्स वाढणार डेबिटला लिहा, डेटर्स कमी झाले तर क्रेडिटला लिहा. जेव्हा जेव्हा इंटरेस्ट चार्ज हा ट्रान्झॅक्शन येईल तेव्हा तुम्ही पहिला इफेक्ट इंटरेस्टचा डेबिटलाच लिहा, कारण डेटर्सकडून ते पैसे घ्यायचे, अजून मिळालेले नाही. आणि 2 इफेक्ट करायचे म्हणून हा ट्रान्झॅक्शन दाखवायचा ॲडजस्टमेंट अकाउंटला. मग लिहा टू ब्रांच ॲडजस्टमेंट कंसामध्ये लिहा इंटरेस्ट चार्ज. डेटर्स अकाउंटच्या डेबिटला करायचं, स्टॉकला नाही, तो काही स्टॉक नाही आहे. मग किती, 1000. आणि ॲडजस्टमेंट अकाउंट आपल्याकडे आहे, मग इकडे जर डेबिटला झाला तर ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला जा आणि डेटर्स नाव लिहा. मग चला ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि इकडे लिहा ब्रांच डेटर्स, बाय ब्रांच डेटर्स कंसामध्ये इंटरेस्ट चार्ज. किती,
1000. जेव्हा जेव्हा हा ट्रान्झॅक्शन येणार, डेटर्सकडून व्याज घेणार आहोत, चार्ज करणार आहोत, तर डेटर्सच्या डेबिटला लिहा ॲडजस्टमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहा डेटर्स 1000. संपला. पूर्ण ट्रान्झॅक्शनची पोस्टिंग आपण केली, प्रॉब्लेम संपला. आता तुम्ही म्हणणार सर करू का क्लोज? एक पॉईंट राहिला आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची लोडिंग. काय कॅल्क्युलेट करायची? लोडिंग. सगळे ट्रान्झॅक्शनची पोस्टिंग झाल्यानंतर लोडिंग कॅल्क्युलेट करा. आता आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना काही ट्रान्झॅक्शन एकदा रेकॉर्ड केले, काही ट्रान्झॅक्शन दोनदा रेकॉर्ड केले. दोनदा कोणकोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात परत सांगतो, शॉर्टमध्ये लक्षात घ्या. क्रेडिट सेल. कोणता सेल? क्रेडिट सेल जर असेल तर तो 2 वेळेस रेकॉर्ड होणार, क्रेडिट सेल. त्याच्यानंतर दुसरा 2 वेळेस रेकॉर्ड कोणता होतो? जेव्हा तुम्हाला कस्टमरकडून, डेटर्सकडून वस्तू परत येतात, म्हणजे दुसरा ट्रान्झॅक्शन गुड्स रिटर्न फ्रॉम कस्टमर असेल तर 2 वेळेस रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर तिसरा, जो तुम्ही ब्रँचचे पेटी खर्च देतात, स्मॉल खर्च जर आपण पेड केले तर त्याचे 2 इफेक्ट करतात. चौथा ट्रान्झॅक्शन 2 इफेक्टचा डेटरचे खर्च, डिस्काउंट, अलाउन्सेस आणि बॅड डेट्स याचे पण 2 इफेक्ट करतात. त्याच्यानंतर 5वा इथं आला होता शॉर्टेज. 5वा कोणता आहे? शॉर्टेज, ज्याचे 2 इफेक्ट करतात. 6वा आहे सरप्लस आला तर त्याचे पण 2 इफेक्ट करायचे. आता इथं शॉर्टेज होता, सरप्लस आला तर त्याचे पण 2 इफेक्ट करा. आणि 7वा आहे, सातीच्या साती मी थेरीमध्ये शिकवलेले, ते व्यवस्थित बघा. 7वा आहे शेवटचा, इंटरेस्ट आकारला तर त्याचे सुद्धा 2 इफेक्ट करा. तर या पद्धतीने, आणि बाकीचे सगळ्यांचे एकच इफेक्ट करायचं. आता लोडिंग कॅल्क्युलेट करायची. लोडिंग कॅल्क्युलेट करायची असेल तर वर्किंग नोट सोडवा. मग हेडिंग द्या वर्किंग नोट, हेडिंग द्या वर्किंग नोट आणि नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग. कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग. लोडिंग कॅल्क्युलेट करायची. लोडिंग कशावर कॅल्क्युलेट करतात ते पण मी थेरी लेक्चरमध्ये शिकवले होते. लोडिंग कॅल्क्युलेट करतात 3 ट्रान्झॅक्शनवर, एक ओपनिंग स्टॉकवर, एक क्लोजिंग स्टॉकवर आणि गुड्स सेंडचे ट्रान्झॅक्शनवर. फक्त गुड्सचे ट्रान्झॅक्शन, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि गुड्सचे ट्रान्झॅक्शन यांच्यावर लोडिंग काढतात. लोडिंग काढण्यासाठी पहिले सूत्र लिहा. सूत्र आहे इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. हा सूत्र वापरायचा आणि लोडिंग कॅल्क्युलेट करायची. सूत्र लक्षात ठेवा, इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. आता फक्त प्रॉब्लेम बघायचा. प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला अंडरलाईन सांगितली होती करायला. ॲट कॉस्ट सांगितलं तर कॉस्टला 100 मानायचं आणि ॲट इनवॉइस सांगितलं तर इनवॉइस प्राइसला 100 मानायचं. म्हणजे आपण इनवॉइस प्राइस किंवा कॉस्ट या दोघांपैकी कुणाला तरी एकाला 100 मानणार आहोत. कुणाला 100 मानायचं? सर हे कॉस्ट माझ्या जवळचं आहे म्हणून त्याला मानू का? प्रॉब्लेममध्ये बघायचं. ॲट कॉस्ट सांगितलं तर कॉस्टला 100 माना, ॲट इनवॉइस सांगितलं तर इनवॉइसला 100 माना. काय सांगितलं? ब्रँच ॲट कॉस्ट सांगितलं. मग जेव्हा जेव्हा ॲट कॉस्ट सांगणार कॉस्टला 100 माना. प्लस ॲट कॉस्टच्या पुढचे जे टक्के सांगतात ना, ते टक्के, ते पर्सेंटेज म्हणजे प्रॉफिट. मग ॲट कॉस्ट प्लस किती? 50%. मग 50 आपला प्रॉफिट आहे. मग 100 अधिक 50 किती झाले? 150. इनवॉइस प्राइस मिळाली 150. या पद्धतीने सोडवा. ॲट इनवॉइस सांगितलं असतं तर आपण इनवॉइसला 100 मानलं असतं. आता ॲट कॉस्ट सांगितलं म्हणून कॉस्टला 100 माना, पर्सेंटेज म्हणजे प्रॉफिट आणि दोघांची टोटल सेलिंग प्राइस. आता लोडिंग कॅल्क्युलेट करा. लोडिंग पहिले कॅल्क्युलेट करायची ओपनिंग स्टॉकवर. मग पहिली कॅल्क्युलेट करा ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकची लोडिंग कॅल्क्युलेट करा. ओपनिंग स्टॉक किती आहे प्रॉब्लेममध्ये? तर 1 एप्रिलचा स्टॉक किती आहे? 9300. ज्याच्यावर लोडिंग कॅल्क्युलेट करताय त्याची अमाऊंट घ्या. मग 9300 घ्या, त्याला फक्त डिवाइड करा इनवॉइस प्राइसने. कशाने डिवाइड करायचं? इनवॉइस प्राइस. मग इनवॉइस प्राइस किती आहे? 150 आणि गुणा प्रॉफिटने. कशाने गुणा? प्रॉफिटने. म्हणजे सूत्र आहे, सूत्र जर लिहून ठेवायचं असेल तर मी थेरीमध्ये शिकवलेलं आहे. अमाऊंट डिवायडेड बाय इनवॉइस प्राइस मल्टिप्लाय बाय प्रॉफिट. लोडिंग कॅल्क्युलेट करायची असेल तर पहिली कॅल्क्युलेट करा ओपनिंग स्टॉकवर. त्या ओपनिंग स्टॉकची अमाऊंट घ्या, त्याला फक्त इनवॉइस प्राइसने भागायचं, नेहमी इनवॉइस प्राइसने भागायचं आणि गुणायचं आहे प्रॉफिटने. लक्षात घ्या. मग कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे, कॅल्क्युलेटरवर करा. 9300 भागिले 150 गुणिले 50, 3100. उत्तर किती आलं? 3100. हा आपला उत्तर आहे.
याला चौकोन करून ठेवा. लोडिंग मिळाली 3100 आणि लोडिंगचा इफेक्ट फक्त ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटला करतात. कुठे करतात? ब्रँच ॲडजस्टमेंट फक्त एकदा. आता ओपनिंग स्टॉकची लोडिंग काढली 3100. ओपनिंग स्टॉक आपला ओरिजिनल कुठे होता? तर ओपनिंग स्टॉक असतो डेबिटला. ओपनिंग स्टॉक असतो डेबिटला तर त्याची लोडिंग जाणार क्रेडिटला, कारण लोडिंग विरुद्ध असते. मग ओपनिंग स्टॉक डेबिटला तर लोडिंग जाणार क्रेडिटला. मग चला क्रेडिटला. कोणत्या अकाउंटच्या? तर लोडिंग फक्त ॲडजस्टमेंट अकाउंटला लिहितात. मग लिहा बाय. जेव्हा जेव्हा तुम्ही स्टॉकवर लोडिंग कॅल्क्युलेट करणार, मग ओपनिंग स्टॉक असू द्या किंवा क्लोजिंग स्टॉक असू द्या, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकची लोडिंग जेव्हा तुम्ही इकडे रेकॉर्ड करणार तेव्हा ते स्टॉक रिझर्व्ह नावाने रेकॉर्ड करा. बाय स्टॉक रिझर्व्ह आणि कंसामध्ये लिहा लोडिंग डॅश ओपनिंग स्टॉक आणि एकदाच रेकॉर्ड करायची. किती आली होती? 3100. ओपनिंग स्टॉकची लोडिंग झाली. दुसरी लोडिंग काढा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक माहीत नाही. का माहीत नाही? कारण क्लोजिंग स्टॉकचा जेव्हा आपण स्टॉक अकाउंट क्लोज करू तेव्हा इथं जो काही फरक येईल तो क्लोजिंग स्टॉक असेल. क्लोजिंग स्टॉक माहीत नाही. मग पहिली ओपनिंग स्टॉक झाली, क्लोजिंग स्टॉक राहू द्या. तिसरी लोडिंग काढण्यासाठी फक्त ब्रँच स्टॉक अकाउंट बघायचं. फक्त ब्रँच स्टॉक अकाउंट. ओपनिंग स्टॉक झाला, क्लोजिंग स्टॉक माहीत नाही. आता तिसरी लोडिंग गुड्सचे ट्रान्झॅक्शन. कोणते ट्रान्झॅक्शन? फक्त गुड्सचे ट्रान्झॅक्शन जे ब्रँच स्टॉक अकाउंटला रेकॉर्ड झाले डेबिटला आणि क्रेडिटला. फक्त गुड्स सेंडचे ट्रान्झॅक्शन. मग बघा गुड्स सेंडचे ट्रान्झॅक्शन कोणते? हे आहे गुड्स सेंड टू ब्रँच. कितीचा आहे? 51,000चा. मग चला वर्किंग नोटमध्ये 51,000ची लोडिंग काढायची. दुसरी लोडिंग गुड्स सेंट टू ब्रँच. खूप सोपं आहे, फक्त लवकर लिहायचं. किती अमाऊंट होती? 51,000. भागायचं कशाने? इनवॉइस प्राईस 150 आणि गुणायचं कशाने? 50ने. एवढंच लक्षात ठेवा. मग 51,000 कॅल्क्युलेटरवर करा. 51,000 भागिले 150 गुणिले 50 17,000. किती लोडिंग आली? मग दुसरी लोडिंग मिळाली 17,000. किती मिळाली? 17,000. कुठे लिहायची? तर लक्ष द्या, आपण गुड्सचे ट्रान्झॅक्शन अगोदर डेबिटचे कंप्लीट करू. मग डेबिटचे लोडिंग काढताय तर लोडिंग काढल्यानंतर रेकॉर्ड कुठे होणार? उलट ऑपोजिट. मग डेबिटची लोडिंग जाणार क्रेडिटला. मग ब्रँच ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला जा. याची लोडिंग काढली होती 17,000. मग ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला जा. डेबिटची लोडिंग क्रेडिटला रेकॉर्ड करायची. बाय गुड्स सेंड टू ब्रँच. गुड्सच्या ट्रान्झॅक्शनवर लोडिंग. कंसामध्ये लिहा लोडिंग किती आली? 17,000. किती लोडिंग आली? 17,000. एकदाच रेकॉर्ड करायची. परत स्टॉक अकाउंटला या. स्टॉक अकाउंटच्या डेबिटला फक्त गुड्सचे ट्रान्झॅक्शन. हा गुड्सचा आहे डेटरचा. डेटर सोडून द्या, डेटर्सवर लोडिंग नाही येत. बघा हा गुड्सचा ट्रान्झॅक्शन आहे, गुड्स ट्रान्सफर. मग याच्यावर पण लोडिंग काढा. कितीवर काढायचे? 2100वर गुड्स ट्रान्सफर. मग चला गुड्स ट्रान्सफर 2100 काढा. 3 नंबरची लोडिंग गुड्स ट्रान्सफर. कितीचे गुड्स होते? अमाऊंट फक्त तेवढी घ्यायची 2100. भागायचं इनवॉइस प्राईस 150 गुणायचं प्रॉफिट 50. मग करा कॅल्क्युलेटरवर. 2100 भागिले 150 गुणिले 50 700. किती लोडिंग आली? 700. आपण डेबिटच्या लोडिंग लिहितोय. आपण कोणत्या लोडिंग लिहितो आहोत? डेबिटच्या. मग डेबिट स्टॉक अकाउंटच्या डेबिटला आहे तर रेकॉर्ड कुठे होणार? ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला. मग ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला या. बाय गुड्स ट्रान्सफर कंसामध्ये लिहा लोडिंग आणि किती आली ती? 700. परत स्टॉक अकाउंटला या. फक्त स्टॉक अकाउंटवर लोडिंग काढायची. गुड्सचे ट्रान्झॅक्शन झाले, संपले. आता क्रेडिटला जे गुड्सचे ट्रान्झॅक्शन असतील त्याची लोडिंग काढा आणि क्रेडिटवरून ती जाणार डेबिटला ॲडजस्टमेंट अकाउंटच्या. मग गुड्सचे ट्रान्झॅक्शन बघा, ब्रँड डेटर्स वगैरे सोडवा. हा गुड्सचा ट्रान्झॅक्शन आहे बघा. मग हा गुड्सचा ट्रान्झॅक्शन कितीचा आहे? गुड्स सेंड टू ब्रँच 1500चा. मग चला वर्किंग नोट गुड्स सेंड टू ब्रँच. वर्किंग नोट नंबर 4. परत गुड्स सेंड टू ब्रँच. परत किती होते? 1500. मग 1500 भागिले इनवॉइस प्राईस 150
गुणिले प्रॉफिट 50. बहुत खूप सोपं आहे. 1500 भागिले 150 गुणिले 50 500. किती उत्तर आलं? 500. आता हे जे 500 रुपये आहे हे कशाचे आहे? क्रेडिटच्या ट्रान्झॅक्शनचे. बघा आपण क्रेडिट सोडवतोय, मग क्रेडिटवर दिलेले आहे. क्रेडिटला दिले होते किती? आपण काढले 1500 वर, किती आले? 500. मग क्रेडिटवरून ते लोडिंग कुठे जाणार? डेबिटला. मग ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला या. ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला. मग आता डेबिटला लिहायचं टू गुड्स सेंड टू ब्रँच कंसामध्ये लोडिंग किती? 500. समजलं? क्रेडिटची लोडिंग डेबिटला, डेबिटची लोडिंग क्रेडिटला. कोणत्या अकाउंटच्या? ॲडजस्टमेंट अकाउंट. चला परत स्टॉक अकाउंटला गुड्सचे ट्रान्झॅक्शन बघायचे. एवढा एकच गुड्सचा ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे या गुड्सची लोडिंग आपण कॅल्क्युलेट केली आणि ती क्रेडिटला गेली. क्रेडिटची गुड्सची लोडिंग आपण डेबिटला रेकॉर्ड केली. सगळ्या लोडिंग झाल्या. आता फक्त क्लोजिंग स्टॉकची लोडिंग बाकी आहे. त्याच्यासाठी तुम्ही स्टॉक अकाउंट क्लोज करा. मग चला आपण स्टॉक अकाउंट क्लोज करूया. स्टॉक अकाउंटची डेबिट आणि क्रेडिट साईड लक्षात द्या. तर आता आपल्याला क्लोजिंग स्टॉक काढायचा म्हणजे एक कॉमन सेन्सचा भाग आहे. नेहमी डेबिट जास्त असणार. मग डेबिटची टोटल करा 9300 प्लस 51000 प्लस 1200 प्लस 2100 63600. टोटल लिहा 63600. 30 टोटल क्रेडिटला लिहा 63600 आणि क्रेडिट 63600 मधून एवढे अमाऊंट वजा करा. वजा 25010 31000 1500 आणि 450 5640. किती डिफरन्स आला? 5640. याला नाव द्यायचं बाय बॅलन्स. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. फरक आहे हा. आणि याला क्लोजिंग स्टॉक म्हणतात. ओपनिंग स्टॉक डेबिटला, क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला. मग क्लोजिंग स्टॉक आला 5640. क्लोजिंग स्टॉकची लोडिंग आपली बाकी आहे, म्हणजे सगळ्या लोडिंग झाल्यानंतर क्लोजिंग स्टॉकवर एक लोडिंग सोडवायची. मग क्लोजिंग स्टॉक आहे 5640. चला वर्किंग नोटमध्ये. मग वर्किंग नोट नंबर 5 इथे सोडवतो मी. 5 नंबर क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची लोडिंग काढा. 5640 अमाऊंट होती. 5640 भागिले इनवॉइस प्राइस. इनवॉइस प्राइस किती? 150 गुणिले प्रॉफिट 50. मग किती येते बघा. मग करा 5640 भागिले 150 गुणिले 50. उत्तर आलं 1880. मग लोडिंग किती आली? 1880. क्लोजिंग स्टॉकवर पण लोडिंग काढतात. 3 लोडिंग काढायचे आहे. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि गुड्सचे ट्रान्झॅक्शन. मग क्लोजिंग स्टॉकची लोडिंग 1880 कुठे रेकॉर्ड करू सांगा बरं. तर उलट इफेक्ट करायचा. क्लोजिंग स्टॉक कुठे आहे? क्रेडिटला. तर लोडिंग कुठे जाणार आता? डेबिटला. मग ब्रँच ॲडजस्टमेंटला या. लोडिंग फक्त ब्रँच ॲडजस्टमेंटला रेकॉर्ड करतात. क्रेडिटवरून कुठे जाणार? डेबिटला. आणि स्टॉकची लोडिंग आपण काय नावाने लिहितो? स्टॉक रिझर्व्ह. टू स्टॉक रिझर्व्ह कंसामध्ये लिहायचं लोडिंग कोणती? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची लोडिंग आपण कॅल्क्युलेट केली, ती आली होती 1880. सगळ्या लोडिंग आपल्या झाल्या. ओपनिंग स्टॉकची पण लोडिंग झाली, क्लोजिंग स्टॉकची पण झाली आणि स्टॉकच्या डेबिटच्या सगळ्या आणि क्रेडिटच्या सगळ्या लोडिंग कॅल्क्युलेट केल्या. डेबिटचे आणि क्रेडिटचे फक्त गुड्सचे ट्रान्झॅक्शन. स्टॉक अकाउंट क्लोज झाला. चला एक एक अकाउंट क्लोज करू. पेटी कॅश अकाउंट क्लोज करा. डेबिट आणि क्रेडिट. डेबिट जास्त आहे 400 आणि 100 किती? 500. क्रेडिटला लिहा 500. आता प्रत्येकाचा ओपनिंग बॅलन्स माहीत होता, म्हणजे फरक आपल्याला क्लोजिंग काढायचा आहे. मग 500 मधून 370 गेले 130. याला नाव द्या बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. आणि हा फरक कुठेच ट्रान्सफर करायचा नाही, तसाच राहू द्या 130. स्टॉकचा पण क्लोजिंग स्टॉक तसाच राहू द्यायचा, कुठे ट्रान्सफर करायचा नाही. ब्रँच डेटर्स डेबिटच जास्त असणार कारण क्लोजिंग फरक काढायचा आहे आपल्याला. मग डेबिटला टोटल करा 31 आणि 6 37. 37 आणि 38800 किती आली? 38800. क्रेडिटला लिहा 38800 आणि 38800 मधून
एवढे अमाऊंट वजा करा. 30,400 वजा 1,200 वजा 400, 600 आणि 200, 1,200, 6,000. किती डिफरन्स आला? 6,000. तुम्ही कॅल्क्युलेटर काढा आणि चेक करा. आता याला पण म्हणायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. हा क्लोजिंग बॅलन्स आहे. प्रत्येकाचा ओपनिंग बॅलन्स प्रॉब्लेममध्ये होता. क्लोजिंग बॅलन्स आपण शोधला, तो कुठेच ट्रान्सफर करायचा नाही. 3 अकाउंट झाले. चौथा अकाउंट क्लोज करा. एक्सपेन्सेस अकाउंट फक्त डेबिट आहे, क्रेडिटला काहीच नाही. मग डेबिटची टोटल करा. आपल्याला थोडी जागा कमी पडली होती. करा टोटल. 370 प्लस 400, 600 प्लस 200 आणि 3,000 आणि 2,400, 6,970 टोटल करा तुम्ही. 6,970. आता हेच टोटल क्रेडिटला लिहा. 6,970 क्रेडिटला काहीच नाही, तेवढाच फरक लिहा. 6,970. आता तुम्ही म्हणणार सर याला पण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणू का? अजिबात नाही. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन फक्त स्टॉक, डेटर्स आणि पेटी कॅशला म्हणतो आपण. एक्सपेन्सेसचा फरक आपण डायरेक्ट ट्रान्सफर करणार ॲडजस्टमेंट अकाउंटला. कुठे? ॲडजस्टमेंट अकाउंटला. आणि जर आपल्याकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर आपण फरक ट्रान्सफर करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नसेल तर ॲडजस्टमेंट अकाउंटला ट्रान्सफर करा. मग लिहा बाय ब्रँच ॲडजस्टमेंट कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. फरक आहे तो. इथं क्रेडिटला आला, ट्रान्सफर होताना जाणार डेबिटला. मग ब्रँच ॲडजस्टमेंटच्या डेबिटला 2 कोणत्या अकाउंटचा आहे तो? ब्रँच एक्सपेन्सेस. ब्रँच एक्सपेन्सेस किती? 6,970. आणि आता ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करा. म्हणजे ब्रँच एक्सपेन्सेसचा फरक आपण ॲडजस्टमेंटला देणार आणि आता ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करणार. ॲडजस्टमेंट अकाउंटची क्रेडिट साईड मला वाटतं जास्त आहे, कारण डायरेक्ट 17,000 दिसत आहे. मग क्रेडिटची टोटल करा. 1,000 प्लस 3,100 प्लस 17,000 प्लस 700 टोटल आली 21,800. 21,800. 30 टोटल डेबिटला लिहा. 21,800 आणि डेबिटमधून 21,800 मधून एवढे अमाऊंट वजा करा. वजा 450 वजा 500, 1,880 आणि 6,970, 12,000. किती फरक आलाय? 12,000. आता याला काय म्हणायचं? तर ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला जर फरक आला तर म्हणा ग्रॉस प्रॉफिट आणि क्रेडिटला फरक आला तर ग्रॉस लॉस. मग याला म्हणा जनरल प्रॉफिट किंवा ग्रॉस प्रॉफिट. बाय ग्रॉस प्रॉफिट किंवा जनरल. आणि आता आपला ॲडजस्टमेंट अकाउंटचा फरक जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेट प्रॉफिट शोधत असतो किंवा नेट लॉस. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नसेल तर यालाच नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस म्हणायचं. मग हा प्रॉफिट आला तर यालाच नेट प्रॉफिट म्हणून टाका. कंसामध्ये नेट प्रॉफिट. यालाच काय म्हणायचं? नेट प्रॉफिट. कारण आपल्याकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही. नेट प्रॉफिट आपला आला 12,000 रुपये. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॉब्लेम सोडू शकतो. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. आज आपण डिटेलमध्ये सॉल्व्ह केला. काही ट्रान्झॅक्शन एकदा रेकॉर्ड करायचे, काही ट्रान्झॅक्शन दोनदा रेकॉर्ड करायचे आणि सगळे झाल्यानंतर लोडिंग काढायची. लोडिंग काढताना ॲट कॉस्ट ॲट इनवॉइस या पद्धतीने सूत्र घ्या आणि सूत्रामध्ये कशाला तरी ॲट कॉस्ट सांगितलं तर कॉस्टला 100 माना, ॲट इनवॉइस सांगितलं तर इनवॉइसला 100 माना आणि त्या पद्धतीने 3 लोडिंग काढा. पहिली ओपनिंग स्टॉकवर काढा, दुसरी क्लोजिंग स्टॉक, पण क्लोजिंग स्टॉक आपल्याला माहीत नसतो म्हणून दुसऱ्या सगळ्या गुड्सच्या ट्रान्झॅक्शनवर काढा. कोणते गुड्स? स्टॉक अकाउंटच्या डेबिटचे गुड्स आणि क्रेडिटचे गुड्स सगळ्यांचे लोडिंग काढायचे आणि तिसरी काढायची क्लोजिंग स्टॉकवर. आणि या सगळ्या लोडिंग फक्त एकाच अकाउंटला रेकॉर्ड करायचे. तो अकाउंट आहे ॲडजस्टमेंट अकाउंट. डेबिटची लोडिंग क्रेडिटला, क्रेडिटची लोडिंग डेबिटला, उलट इफेक्ट करायचा आहे. तर आज पहिला प्रॉब्लेम आपण सोडवला. प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपण करणारच आहोत. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या लेक्चरला नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. इथं आपण थांबूया. थँक्यू.